नाव घेतलं होतं तृप्ती नितीन तोडकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर यावं. अतुल खंडगावकर आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत यावेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी हरताळे वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे इथे त्या कार्यरत शिक्षिका आहेत आणि शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग करत त्या नवीन पिढीला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नवादी आहेत. पुढचं नाव आहे डॉक्टर अनिल कांबळे. आदरणीय, वंदनीय, पूजनीय आणि इतकं सुंदर असं देखणं व्यासपीठ समोर असताना त्यांना स्मरून आणि माझ्या बालचमूंना स्मरून या आधुनिक केसेनं जो काही सन्मान केलेला आहे तर मी त्यांचे आभारी आहे. कारण एवढं सुंदर रोप तर त्यांनी लावलेलं आहे, त्याचा वटवृक्ष असा झालेला आहे. परंतु संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे कर्म केले तैसे फळासी आले आणि उपजले मेले ऐसे किती. मग आपण जे कर्म करतो ते आपल्या फळाच्या रूपाने आपल्याला कधी ना कधी ते मिळत असतं आणि हा सोहळा उपभोगताना आम्हाला अवर्णनीय असा आनंद होत आहे. परंतु या सर्वांच्याकडे पाहताना असं वाटतं की माऊली म्हणतात, नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. आपण किती उंचावरती गेलो तरी आपण जमिनीवर असलं पाहिजे हे ह्यांच्याकडे पाहून शिकायला मिळतं. आणि त्यांनी जो घेतलेला वसा आहे तर आम्ही लहानपणापासून तुम्हाला ऐकत आलो होतो, एक स्वप्न होतं की तुम्हाला पाहावं, भेटावं, तुमच्याशी बोलावं, हितगुज करावा, संवाद साधावं. आदरणीय प्रभू गोरे सर आणि त्यांची टीम तुम्हाला खरंच मनपूर्ण धन्यवाद की तुम्ही आमचं हे आयडल होण्या स्वप्नात होतच होतो. जे काही शैक्षणिक कार्य आहे ते होतच राहणार आहे, पण ह्या संतांना जे तुम्ही आम्हाला भेटवलं आणि त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं मी या ठिकाणी वचन देते. आणि हा जो पुरस्कार घेतलेला आहे त्यामुळं माझी जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे आणि मी ती पूर्ण करेल अशी आश्वासन देत मी थांबते. धन्यवाद. बाहेर घ्यायला